नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज उपवासाची उकड बनवणार आहे। यासाठी मी 1 कप भरून भगरीचे पीठ घेतलेलं आहे किंवा वरईचं आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे। 1 ते 2 मिरच्या कट करून घ्यायच्यात एकदम बारीक। तर इथे मिरची कट करून झालेली आहे। थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे 2-4 पानं, ही पण बारीक कट करून घ्यायचे। गॅसवर कढई ठेवायची आणि 1 चमचा तेल टाकायचे याच्यामध्ये। आता बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची याच्यामध्ये। हिरवी मिरची तळून घ्यायची। जर कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही उपवासाला टाकू शकता, जर खात नसताल तर नाही टाकलं तरी चालते। तर मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा। आता दोन्ही पण छान असं तळलेलं आहे। अर्धी वाटी पाणी टाकायचं याच्यामध्ये। याच्यात जरा अद्रक पेस्ट खाण्यासाठी जर उपवासाला खात असताल तर टाकले तरी चालते। चवीनुसार मीठ टाकायचे। लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं। तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। पाण्याला उकळी आलेली आहे, तर आता याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचे। पीठ छान असं मिक्स करून घ्यायचे। तर चमच्यानं सर्व बाजूचं जे कोरडं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे आणि हलवून घ्यायचे। थोडंसं दही टाकलेलं आहे याच्यामध्ये, दह्यामुळे एकदम छान असं चव लागते। तर बघू शकता एकदम छान असं उकड तयार झालेली आहे। एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचे। तर मी शेंगदाणे भाजून कूट तयार करून घेतलेला आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तर आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर ह्याला मिक्स करून घ्यायचे। तर आता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। तर उकड एकदम छान अशी तयार झालेली आहे। शाबू किंवा भगरीचा भात जर आवडत नसेल तर अशा पद्धतीची उकड तयार करून खाल्ली तर एकदम चवदार लागते। तर वरून भाजलेले शेंगदाणे टाकायचे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।